हा मोर्चा काढताना अगदी पहिल्या दिवसापासूनच नाही तर हे आंदोलन पुकारताना पहिल्या दिवसापासून हे निपक्षपातीपणे सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज, सर्व धर्मीय असे आम्ही हे आंदोलन करत आहोत। या आंदोलनापाठचा हेतूच एवढा आहे की इथली मानवजात जगली पाहिजे। तुमचे पक्ष मानवजात जगली तर तुमच्या नंतरचे पक्ष जगतील। त्यामुळं हा पक्षाचा कुठला मोर्चा नाही आहे, आज काही संपलेलं नाही। हे आंदोलन आजपासून संध्याकाळपासून किंवा उद्यापासून हे साखळी आंदोलन होणार आहे आणि ही कंपनी बंदपर्यंत हे आंदोलन असणार आहे। आणि कृपा करा, याला कुणीही राजकीय रंग देऊ नका। मागे 8 तारखेला रंग दिला आणि आम्ही पस्तावलो, तेवढं बस झालं, कारण त्यावेळेला सुद्धा सगळ्या नागरिकांचा मोर्चा होता। हा पक्षाचा मोर्चा आहे, पक्षाचा मोर्चा नाही, कुठलाही पक्ष विरहित मोर्चा आहे। एक लक्षात घ्या, हा मोर्चा काढताना अगदी पहिल्या दिवसापासूनच नाही तर हे आंदोलन पुकारताना पहिल्या दिवसापासून हे निपक्षपातीपणे सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज, सर्व धर्मीय असे आम्ही हे आंदोलन करत आहोत। या आंदोलनापाठचा हेतूच एवढा आहे की इथली मानवजात जगली पाहिजे। तुमचे पक्ष मानवजात जगली तर तुमच्या नंतरचे पक्ष जगतील। त्यामुळं हा पक्षाचा कुठला मोर्चा नाही आहे आणि कुठल्या पक्षामध्ये फूट पडली आहे, काय झाले हे बोलण्याची ही वेळ पण नाही आहे। ओके बरोबर, ज्यांनी आमदार जे सर्व आमदार खासदार म्हणजे फक्त पक्षाचेच आहेत का? लोकांनी निवडून दिलेले आहेत ना। पत्रकारांना अशी उत्तर देता त्याच्या अंगावर तुम्ही ओरडता की आमची या मोर्चाच्या पुढची भूमिका अशी आहे की हे जे आंदोलन आहे, मला माहिती आहे हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आज काही संपलेलं नाही। हे आंदोलन आजपासून संध्याकाळपासून किंवा उद्यापासून हे साखळी आंदोलन होणार आहे आणि ही कंपनी बंदपर्यंत हे आंदोलन असणार आहे। आणि कृपा करा, याला कुणीही राजकीय रंग देऊ नका। मागे 8 तारखेला रंग दिला आणि आम्ही पस्तावलो, तेवढं बस झालं, कारण त्यावेळेला सुद्धा सगळ्या नागरिकांचा मोर्चा होता। आणि इथं कोणाचं हे आम्ही सामुदायिक नेतृत्व मानणारे लोक आहोत। आम्ही जे मी आणि राजेंद्र आमरे, अशोकराव जाधव आणि राजेंद्र आमरे जे आम्ही बसलेलो आहोत, हे एक प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहोत। हे काही कुठल्या राजकीय पक्षाच्या वतीने नाही। राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, ज्या राजकीय पक्षांनी आणि ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आम्ही आभारच मानतो आहोत। परंतु जे इथं निवडून येऊन सुद्धा आले नाहीत, त्यांना त्यांची जबाबदारी कळत नाही, म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आणि त्यांचे राजीनामे। ठीक आहे, त्याला मॅडम बोलू दे। या वकील आहेत आपल्या मोर्चात पहिल्यापासून